महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या योजना करे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता तुम्ही जर हे काम केलं नाही तर अन्यथा तुम्हाला जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार नाही। काय काम करायचं या संदर्भात सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। योजना करो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। तर एकंदरीत मित्रांनो, येणारा पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। जर तुम्ही फार्मर आयडी तयार केली नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। यामुळे हा नवीन नियम शेतकऱ्यांसाठी खूपच कडक असणार आहे। तर एकंदरीत मित्रांनो, फार्मर आयडी जी आहे तुम्हाला काढावीच लागणार आहे आणि फार्मर आयडी जर तुम्ही काढली नाही तर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो। तर त्या अनुषंगाने मित्रांनो, तुम्ही फार्मर आयडी जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि काढून घेतल्याच्या नंतर कशी काढायची या संदर्भात सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत आणि अशा प्रकारे फार्मर आयडी तयार करू शकता याची सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया। तर फार्मर आयडी कशी बनवायची आहे या संदर्भात थोडीशी माहिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण तुम्हाला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र जे अनिवार्य केलेलं आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि ते काढल्याच्या नंतर फार्मर आयडी काढायची आहे। तर हा नियम तुमच्यासाठीच लागू झालेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे आणि त्यासाठी सरकारच्या ॲग्री स्टॉक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार क्रमांक जोडण्याची आणि शेतकरी फार्मर आयडी ओळख प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने मित्रांनो, फार्मर आयडी तुम्हाला काढून घ्यायची आहे। दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे योजनेचा हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य असणार आहे। त्याचबरोबर शेतकरी ओळखपत्र जोडणे अनिवार्य असणार आहे आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी जवळच्या सीएससी सेंटरवर कॉमन सर्व्हिस सेंटर केंद्रावर जवळ जाऊन तुम्ही नोंदणी सुद्धा करू शकता। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी आपण सीएससी सेंटरवर जाऊन बनवू शकता आणि बनवल्याच्या नंतर तुम्हाला हा लाभ मिळेल। तर एकंदरीत मित्रांनो, आता हे फार्मर आयडी कशी बनवायची या संदर्भात आपण माहिती घेतली। आता कृषी मंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जो हप्ता आहे 19वा हप्ता, ते 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे, म्हणजे येणार आहे अशी जी माहिती आहे ते कृषी मंत्री यांनी दिलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत त्यांनी दिलेली आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी स्थिती सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण हा टॉपिक राहणार आहे। ई-केवायसी ज्या शेतकरी बांधवांची कंप्लीट असणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही, लक्षात घ्यायचं काम आहे। कारण की मित्रांनो, ई-केवायसी प्रक्रिया ही अनिवार्य असल्यामुळे तुम्हाला ही ई-केवायसी करावीच लागणार आहे। तर सध्या प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जवळपास 96.97 लाख लाभधारी नोंदणी करत आहेत। त्याचपैकी 95.95 लाख शेत लाभधारी नोंदणी जमिनीची नोंदणीनुसार पूर्ण झालेली आहे। अद्यापही जे जमिनीची नोंदणी पूर्ण झालेली आहे, मात्र अद्यापही 78,000 जे लाभधारी आहेत त्यांची जमिनीची नोंदणी अद्यावत केलेली नाही। त्यामुळे पुढचा जे हप्ता आहे ते येण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, आता तुमच्या बँकची स्थिती हा महत्त्वपूर्ण टॉपिक असणार आहे। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारा 19वा हप्ता थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, त्याचमुळे प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारा 19वा हप्त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याच्या देण्यासाठी तुम्हाला बँकला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, जेणेकरून येणारा हप्ता जो आहे ते तुमच्या खात्यावर जमा होऊन जाईल। बँकेची स्थिती आधार कार्डला आधार सेडिंग स्टेटस येस आहे का नो ते बघा। नो असेल तर हप्ता मिळणार नाही आणि येस असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे। तर त्या अनुषंगाने मित्रांनो, तुम्ही फार्मर आयडी जर काढली नसेल तर अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। फार्मर आयडी काढून घ्या। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा। फार्मर आयडी ही बनवणं अनिवार्य केलेलं आहे, त्या अनुषंगाने मित्रांनो फार्मर आयडी तयार करून घ्या। तर मित्रांनो, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा। धन्यवाद। जय शिवराय।